बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीचे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी सोमवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांनी त्यांना पदभार सोपवला। यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्याशी आमचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी संवाद साधला। 21 डिसेंबर रोजी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी पार पडली। या मतमोजणीमध्ये संतनगरी शेगावच्या नगराध्यक्षपदी प्रकाश शेगोकार हे निवडून आलेले आहेत। आज 15 दिवसाच्या कालावधीनंतर शेगोकार यांनी शेगाव नगरपालिकेचा पदभार स्वीकारलेला आहे। पदग्रहण सोहळा पार पडलेला आहे। UCNसाठी ते प्रथमच आपल्याकडे आता उपलब्ध झालेले। आपण त्यांच्याशी शेगावकरांचे समस्या आणि शेगाववर कशी मात करतील त्याबाबत चर्चा करणार आहे। दादा, सर्वात आधी UCNमध्ये आपलं सर स्वागत आहे। धन्यवाद भाऊ, धन्यवाद। शेगाव नगरपालिकेचे सूत्र सांभाळले, काय डोक्यात आहे? काय शेगावला कसा गाडा हा तुम्ही विकासाचा रथ पुढे कसं नेणार आहे? शेगावचा हा विकासाचा रथ सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या माझ्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने आणि संतनगरीची जे घटक पक्षाचे सर्व नगरसेवक आहेत त्यांचं सहकार्य घेऊन आणि त्यांचं सहकार्य मला मिळेल हा विश्वास आहे आणि संतनगरीचा आम्ही संपूर्ण विकास करू। बघा, मागील 4 वर्षापासून शेगाव नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत किंवा प्रशासकाचा काळ आहे। अशा वेळेस लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, खूप समस्या आहेत। कशा ते तुम्ही त्याला रेटा कसा धरणार, कसं लोकांच्या समस्या निकाली काढणार? पाणी पुरवठा, आरोग्य, साफसफाई ह्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत ह्या आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू आणि जो 4 वर्षाचा काही बॅकलॉग राहिलेला असेल तो जसा जसा आमच्या समोर येईल त्याच्या प्राधान्यक्रमाने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। या शेगाव नगरपालिकेवर भाजपाची म्हणजे विधानसभेमध्ये सत्ता आहे। आमदार डॉक्टर संजय कुटे या भागाचं प्रतिनिधित्व करतात। तुम्हाला त्यांची साथ लागेल, त्यांच्याकडे जाणार आहे आपण आपल्या शेगावच्या विकासासाठी? बिलकुल, या विभागाचे ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे जाण्यात मला कुठलंही दुमत नसणार आहे। त्यांच्याकडे मी जाईलच आणि या शेगाव शहराच्या विकासासाठी मी त्यांचं सहकार्य अवश्य घेईल। अशा वेळेस आपण आता बघितलं की शेगाव नगरपालिकेमध्ये परिसर जो आहे तो आता नव्याने नगरपालिकेमध्ये सामील झालेला आहे। त्यामुळे परिसर मोठा झालेला आहे, विकास कामंही खूप लागतील। वरिष्ठांकडून कसं निधी खेचून आणणार काही आहे? निधी अवश्य खेचून आणू आणि जिथं लोकप्रतिनिधी असतील सर्व असतील त्यांना शेगाव शहराच्या विकासासाठी आपण हे करू, मदत घेऊ त्यांची। शेवटचा प्रश्न असा आहे की आपण विरोधकाच्या नगरसेवकांना म्हणजे काय आवाहन कराल? मी विरोधकाच्या नगरसेवकांना एवढंच आवाहन करतो, या संतनगरीनं तुम्हाला मला सर्वांना जनादेश दिलेला आहे। या जनादेशाचा आपण आदर करून या शहराचा विकास करू, सोबत राहून विकास करू आणि त्यासाठी मला त्यांची साथ मिळेल मी हा विश्वास बाळगतो। नक्कीच हे होते प्रकाशजी शेगोकार ज्यांनी विरोधकांकडून शहरवासियांपेक्षा विरोधकांकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा।